आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। टुडे महाराष्ट्र, बांदा ते चांदा, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। पाहत रहा BBL मराठी। आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत पुण्याच्या सुप्रसिद्ध चित्रकार व अग्निहोत्र प्रचारक माननीय सौ स्वाती योगेश गोखले मॅडम। नमस्कार मॅडम। नमस्कार। आज आपण त्यांच्या विविध कार्याचा आढावा घेणार आहोत आणि त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत। BBL मराठीमध्ये आपले स्वागत आहे। धन्यवाद मॅडम, आम्हाला तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल थोडीशी माहिती सांगा। बरं, मी सौ स्वाती गोखले, मी प्रॉपर मुंबईची आणि माझं संपूर्ण एज्युकेशन हे मुंबईमध्ये सर जीजे स्कूल ऑफ आर्टमधून कंप्लीट झालं। लहानपणापासून मुंबईमध्येच, म्हणजे माझा जन्म हा मुंबईचाच आहे आणि आमची संपूर्ण फॅमिली ही मुंबईमध्येच होती आणि मला माझ्या घरामध्ये चित्रकला या विषयाला खूप प्रोत्साहन देण्यात आलं। माझ्या भावानी सर्वांनी मी चित्रकार बनावं यासाठी मला प्रोत्साहन दिलं। त्याच्यानंतर आफ्टर 12वी नंतर कॉमर्स ही साईड घेतल्यानंतर मी 12वी नंतर सर जीजे स्कूल ऑफ आर्ट आणि LS रेजा स्कूल ऑफ आर्टमधून माझं चित्रकलेचं BFA बॅचलर ऑफ फाईन आर्ट हे एज्युकेशन कंप्लीट केलं। त्याचबरोबर आर्ट टीचर डिप्लोमाही कंप्लीट केला। त्याच्यानंतर व्हिज्युअल आर्ट, कमर्शियल आर्टमध्येही मला इंटरेस्ट होता, त्याच्यामध्ये पण मी डिग्री घेतली आणि फॅशन डिझायनर हाही कोर्स मी त्याच दरम्यान कंप्लीट केला। अशा पद्धतीने मला घरातल्या लोकांच्या प्रोत्साहनामुळे या सर्व विविध अंगांनी मला शिक्षण घेता आलं। ज्यावेळी मी बॅचलर ऑफ फाईन आर्ट्सला ॲडमिशन घेतली त्याच्यानंतर आम्हाला सर्व शिक्षणाचे धडे देण्यात आले। त्याच्या आधी एलिमेंटरी इंटरमिजिएटला माझे गुरु विनायक पोद्दार यांनी मला सर्व चित्रकलेतले कौशल्य, सर्व त्यातल्या शैली ही मला अवगत केली आणि त्याच्यानंतर एज्युकेशनच्या आधी पण मी चित्र काढत होती आणि माझ्या चित्रांची सुरुवात ही गणपतीने झाली आणि लहानपणापासूनच मला चित्रकलेची आवड होती म्हणून मी अनेक वेळा शाळेमध्ये अभ्यास न करता चित्रच रेखाटत होती आणि ज्यावेळी हळूहळू माझं ॲकॅडमिक एज्युकेशनची वेळ आली, 12वी कंप्लीट झाली, त्याच्यानंतर ज्यावेळी मी चित्रकलेच्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतली त्याच्यानंतर मला माझं 99मध्ये बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स हे एज्युकेशन कंप्लीट झालं आणि 99मध्येच माझं लग्न झालं आणि त्याच्या आधी माझी सगळी चित्र ही तयार होत होती आणि माझे मिस्टर योगेश गोखले यांनी खूप मोठा इनिशिएटिव्ह घेऊन माझं पहिलं चित्र प्रदर्शन हे नेहरू सेंटरमध्ये घडवलं आणि त्याच्यानंतर माझ्या चित्रकलेचा प्रवास हा आत्तापर्यंत सातत्याने सुरू आहे आणि कोणत्याही एका शैलीत न अडकता इतके अथांग विषय आहेत, इतकी विविधता आपल्या देशामध्ये आपल्या पर्यावरणामध्ये असल्यामुळे एकाच साच्यामध्ये चित्र काढू नयेत, एकाच साच्यामध्ये चित्र काढली न जावत ह्याची दखल घेऊन मी एकाच पद्धतीने प्रसिद्ध न होता मोनोटोनस चित्र म्हणजे होऊ नये आणि त्याच्यामध्ये विविधता राहावी या दृष्टिकोनातून अनेक प्रयोगांना सुरुवात केली आणि त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी कंटिन्युअस माझी एक्झिबिशन्स जवळजवळ 30 ते 40 एक्झिबिशन्स ही 99 नंतर माझी प्रदर्शित व्हायला सुरुवात झाली। ते आजपर्यंत मी प्रदर्शित करतच आहे वेगवेगळ्या विषयांना घेऊन। ची प्रदर्शने कुठे कुठे भरली आणि त्याला लोकांचा प्रतिसाद कसा होता? बरोबर, चित्रकलेची माझी प्रदर्शनं 99मध्ये नेहरू सेंटरला ओळीने 3 वेळा भरली। त्याच्यानंतर 2000मध्ये माझं YB चव्हाण इथे फेस्टिवल ऑफ तिबेट हे या कारणास्तव खूप मोठी कॉर्पोरेट सेक्टरची मीटिंग झाली होती जिथे सगळे महाराष्ट्रातले म्हणजे भारतातले कॉर्पोरेट सेक्टरची सगळी मंडळी त्या फेस्टिवल ऑफ तिबेटच्या प्रसंगाला तिकडे आली होती। तर या कार्याच्या अनुषंगाने मी आणि माझ्या मिस्टरांनी जवळजवळ 10 ते 15 चित्र कॉज ऑफ तिब्बतच्या कॉजसाठी आम्ही डोनेट केली आणि त्याच्यातून जे कार्य किंवा त्याच्यातून जो फंड आला तो आम्ही तिब्बत कॉजसाठी देण्यात आला। त्यावेळी तिकडे तिबेटचे दलाई लामा जे गुरु आहेत त्यांनी विचारलं की स्वाती गोखले कुठे आहे, मला तिला भेटायची इच्छा आहे, पण त्यावेळी काही कारणास्तव मी तिथे जाऊ शकले नाही। त्यावेळी त्यांनी मला एक लेटर लिहून मला थँक्स दिले आणि मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली। तर अशा सर्व गोष्टी ह्या मुंबईमध्ये घडत होत्या। मध्य प्रदेश दूरदर्शनने माझ्यावरती डॉक्युमेंटरी बनवली, माझ्या चित्रांना घेऊन डॉक्युमेंटरी प्रदर्शित करण्यात आली 2008मध्ये जानेवारीमध्ये। त्याच्यानंतर माझी 2 ते 4 एक्झिबिशन्स भोपाळमध्ये झाली आणि तिकडे राजाभोज एअरपोर्टवरती आजही माझी चित्र एअरपोर्टमध्ये कलेक्शनमध्ये ठेवलेली आहेत आणि जाता येता सर्व लोकांना ती पाहण्यासाठी उघडी आहेत।
चित्रकलेतील हा आपला प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. आता आपण बोलूयात मुख्य विषयाकडे, अग्निहोत्राकडे. एक प्रसिद्ध अग्निहोत्र म्हणून तुमची महाराष्ट्रभर ओळख आहे. तर मॅडम, तुम्ही आम्हाला एक सांगा की तुम्ही अग्निहोत्राकडे कसे वळलात? 2005मध्ये माझे मिस्टर हे नाबार्डमध्ये असल्यामुळे 2005मध्ये आमची बदली ही भोपाळला झाली. आणि भोपाळमध्ये झाल्यानंतर बदली मी दरवेळी जिथे जिथे प्रदर्शनं होत होती तिथे तिथे आम्ही दरवर्षी व्हिजिट देत होतो. तर असंच अचानक ज्यावेळी एका प्रदर्शनामध्ये आम्ही फिरत होतो त्यावेळी अग्निहोत्र प्रचारकांनी स्टॉल लावला होता. आणि तो स्टॉल लावल्यानंतर मी ऑटोमॅटिक त्यांच्याकडे चालली गेली. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सविस्तरपणे अग्निहोत्र या वेदोक्त परंपरेबद्दल माहिती देण्यास सुरुवात केली. आणि त्यांनी ती माहिती दिल्यानंतर मी घरामध्ये आली आणि तो विषय तिथेच राहिला. पण तो विषयाची सुरुवात ही भोपाळमध्ये एका आर्ट एक्झिबिशनमध्ये झाली. अग्निहोत्राविषयी तुम्ही सखोल माहिती कशी घेतली? त्याची सुरुवात अशी झाली की 2005मध्ये जेव्हा भोपाळमध्ये मी गेली त्याच्यानंतर अनेक वर्ष मी दरवेळी कला एक्झिबिशनमध्ये जात होती. ज्यावेळी मी कला एक्झिबिशनमध्ये जात असताना अनेक वेळा अग्निहोत्राचे प्रचारक तिथे नेहमी मला भेटायचे आणि आम्हाला त्यांनी प्रात्यक्षिक सूर्यास्तावरती करून पण दाखवलं होतं. आणि त्याच्याबद्दलची विज्ञानात्मक माहिती ते आम्हाला वेळोवेळी देत होते. त्यामध्ये हाही मुद्दा मेन्शन झाला होता की ज्यावेळी भोपाळमध्ये गॅस कांड झालं होतं, आणि भोपाळ हे तर फेमस आहे की भोपाळ गॅस कांडमुळे जे प्रसिद्ध झालं होतं, तर त्याच्यामध्ये एकच फॅमिली अशी होती की त्या मध्यरात्री ज्यावेळी मिथाईल हा गॅस लीक झाला त्यावेळी एकच फॅमिली अशी होती की ज्यांचा जीव परत हे व्हायला लागला. सगळी लोकं तर ऑटोमॅटिकली त्या वायूच्या गळतीमुळे मरायला लागली होती, तरफडायला लागली होती. आणि एकच फॅमिली अशी होती जी अग्निहोत्र करणारी होती. जेव्हा त्यांच्यावरती ही पाळी आली त्यावेळी त्यांना कळून चुकलं की आता पळून पण काय होणार नाही. तर त्यांनी त्या क्षणी अग्निहोत्र हे घरामध्ये प्रारंभ केलं. आणि त्याचा परिणाम हा असा झाला की 15 मिनिटांमध्ये मिथाईलसारखा विषारू वायू हा शांत झाला. त्यांचे ऑक्सिजन लेवल घरामध्ये वाढली आणि त्या मिथाईलचा एकही कण त्यांच्या घरावरती आणि त्यांच्यावरती परिणाम न होता ती फॅमिली सुखरूप त्या सर्व गोष्टीतून बाहेर आली. कोणताही परिणाम त्यांच्यावरती नंतरही झाला नाही. आणि BBC सारख्या वर्ल्ड न्यूजनी पण त्यांची दखल घेऊन ही बातमी सर्वत्र विश्वामध्ये पोचवली की अग्निहोत्र केल्यामुळे एकमेव फॅमिली जी वाचली ती आजही भोपाळमध्ये आहे. आणि त्या फॅमिलीमधले त्यांचं नाव आहे मिस्टर कुशवाहा, जे अनेक वर्षापासून अग्निहोत्र करत होते. आणि अग्निहोत्र केल्यामुळेच त्यांचा प्राण वाचला. आणि या संपूर्ण विश्वाला हा संदेशही गेला की मिथाईलसारखा वायू एवढा भयंकर विषारी आहे, तो जर का या प्रदूषणाला थांबवू शकतो तर आजचा जो काळ आहे प्रदूषणाचा तर तो नक्कीच पर्यावरणाला पुन्हा एकदा नवीन संजीवनी देण्यास समर्थ आहे. आणि ही जेव्हा बातमी त्यांनी सांगितली त्यावेळी कुठेतरी तुमच्या विचारांना गती आली, चालना आली. आणि कुठेतरी या परंपरेचा अभ्यास आपण केला पाहिजे. आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांनाही आपलं हे वेदोक्त परंपरेचं कार्य नक्कीच पोचवलं पाहिजे. आणि एवढी महत्त्वाची मुख्य घटना आज आपल्या याच्यामध्ये होते, त्याचं महत्त्व जाणून मी त्याच्याकडे आकर्षित झाली आणि त्याच्या अभ्यासाला आणि अध्ययनाला सुरुवात करून मी अग्निहोत्र करण्यास प्रारंभ केला. अग्निहोत्राचं जे मुख्य केंद्र आहे माधव आश्रम जे भोपाळमध्ये, तिथे तुम्हाला जाण्याचा योग केव्हा आला? सांगते. मी भोपाळमध्ये असताना ज्यावेळी पहिल्यांदा माझा प्रचारकांशी संबंध आला त्याच्यानंतर आमच्या खूप गोष्टी व्हायला लागल्या. जे प्रचारक होते त्यांनी माझा फोन घेतला, मीही त्यांचा फोन घेतला आणि आमची दैनंदिन रोज चर्चा होत होती. तर त्याच्यानंतर प्रचारक मला म्हणाले की तुम्ही एकदा माधव आश्रमाला भेट द्या. तर मी विचार केला की ठीक आहे, मी माझ्या सवडीने नक्कीच भेटायला जाईन. आणि त्यानुसार तो दिवस आला की मी 2 ते 4 दिवसानंतरच माधव आश्रमामध्ये जाण्याचा माझा निर्णय पक्का केला. आणि त्याच्यानंतर मी माझ्या माधव आश्रमामध्ये गेली. आणि जसं मी माधव आश्रमामध्ये गेली तिथे गेल्यावरती जेव्हा आपण पहिल्यांदा पाऊल ठेवतो तर तिकडची जी एनर्जी आहे ती मला अत्यंत यज्ञ वातावरणाची जी एनर्जी ती मला फील झाली. त्याच्यानंतर मी दीदींना तिथे भेटली, दीदींबरोबर माझी चर्चा झाली, दीदींनी माझी चौकशी केली. त्याच्यानंतर तिकडे सर्व सहाय्यक होते, त्यांच्या बहिणी, त्यांची काम करणारे सगळे नातेवाईक मंडळी, त्यांनी अत्यंत स्वागत केलं. आणि अग्निहोत्राबद्दल तुम्ही कसे इथे आलात ते मला विचारलं. आणि अग्निहोत्र तुम्ही करा आणि त्याचे होणारे फायदे, त्याचं विज्ञान, त्यांनी होणारे त्यांचे प्रोग्रॅम्स याबद्दलची संपूर्ण माहिती मला दिली. त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर मी संपूर्ण माधव आश्रम फिरली. आणि त्याच्यानंतर
त्याच्यानंतर मी हा निर्णय घेतला की अग्निहोत्र काही झालं तरी आपण चुकवायचं नाही आणि आपल्याबरोबरच सर्वांना अग्निहोत्राची माहिती देण्याचं कर्तव्य हे आपण केलंच पाहिजे. हा वसा तिकडनं घेऊन मी बाहेर पडली आणि ते आत्तापर्यंत मी अग्निहोत्र नियमित करत आहे. आणि त्याच्याचबरोबर या कार्याने मला जी एनर्जी दिली आहे ती मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. ही एनर्जी घेऊन आमची नित्य नियमित कार्य होत आहे आणि आम्ही अत्यंत प्रेरित होऊन या कार्याला वाहून घेतलेलं आहे. अग्निहोत्राचा प्रचार आणि प्रसार तुम्ही केव्हापासून सुरू केला? अग्निहोत्राचा प्रचार आणि प्रसार 2019 पासून माझा आत्तापर्यंत सुरूच आहे. माझ्या पुण्यामधच्या वास्तव्यामध्ये आत्तापर्यंत अनेक ठिकाणी मी अग्निहोत्र लोकांना सांगायला लागली. त्यातून मला अशी अनेक मंडळी भेटली जे सरकारी ह्याच्यामध्ये आहेत, जे RSSमध्ये आहेत, ज्या सर्व क्षेत्रातल्या लोकांची माझी भेट व्हायला लागली. त्यांच्याशी बोलताना सहजतेने हा विषय माझ्या मुखातून आणि कधीकधी कोणी घरामध्ये त्या वेळेला उपलब्ध झाल्यामुळे त्या वातावरणामध्ये आल्यावरती त्यांनाही प्रेरणा मिळाली. मग त्याच्यातनं माझ्या व्याख्यानं व्हावी किंवा त्याच्यातून तुम्ही सर्वांपर्यंत हा मेसेज द्यावा या दृष्टिकोनातून मला आमंत्रणं यायला लागली. आणि त्याचं स्वरूप इतकं झालं की मला रोजच्या रोज प्रचाराकरता निमंत्रणं यायला लागली. आणि गव्हर्मेंट कॉलनीपासून ते RSS पासून ते बँकांपासून ते शाळेपासून ते अगदी मंदिरापासून ते सर्वच ठिकाणी माझे रोजच्या रोज प्रोग्राम व्हायला लागले. आणि पुण्यामध्येच माझ्या घरापासून 40-40 किलोमीटरवरती पण मला आमंत्रणं यायला लागली. आणि तिथेही त्या ऊर्जेमुळे त्या ताकदीमुळे मी लोकांपर्यंत पोचून या प्रचाराला गती मिळाली. हे करत असताना चित्रकार म्हणून माझी चित्र काढणं हे सुरूच होतं. 2022 ते 2023 या काळामध्ये पर्यावरण आणि अग्निहोत्र या विषयाचं प्रदर्शन आपल्या हातून व्हायला पाहिजे यासाठीही कार्य करत होती. प्रचाराचं कार्य पण सुरू होतं. घरामध्ये नित्य नियमित अग्निहोत्र सुरू होतं. आणि 2023 जानेवारीमध्ये 25 ते 29 जानेवारीच्या दरम्यान दर्पण आर्ट गॅलरी पुणे येथे माझं पहिलं प्रदर्शन अग्निहोत्र आणि पर्यावरण ह्याच्यावरती जवळजवळ 100 चित्र प्रदर्शित करण्यात आली. आणि संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्ताला बरोबर त्या मिनिटावरती जी मंडळी तिथे उपलब्ध होती त्या मंडळींना त्याचा आनंदही घेता आला, अग्निहोत्र समजताही आलं. मौखिक भाषेतून, प्रत्यक्ष कृतीमधून, पुस्तकांमधून आणि चित्रांच्या माध्यमातून लोकांना तर सहजपणे कळलं. अनेक यंगस्टर मुलं कॉलेजला जाणारी आमच्यापर्यंत येत होती कलेला बघण्यासाठी, चित्रकलेच्या प्रदर्शनाला बघण्यासाठी येत होती. आणि त्यांनी हा विचार केला की तुम्ही एवढं कार्य करताय तर आम्ही आमच्या मोबाईलवरूनही ह्याचा प्रचार करतो जेणेकरून येणाऱ्या सर्व कॉलेज मुलांनाही या गोष्टींबद्दलचं कळावं. तर त्यांनी देखील मला विशिष्ट स्तरावरती माझ्याकडनं सगळ्या गोष्टी घेऊन त्यांच्याकडनं तो पाठवण्यात आलं. आणि अशा अनेक गोष्टी या प्रदर्शनाच्या दरम्यान घडत होत्या. त्याच वेळामध्ये मिस्टर जंगम हे दर्पण आर्ट गॅलरीचे जे ट्रस्टी आहेत ते संध्याकाळच्या त्याच वेळेला तिथे उपलब्ध होते. आणि त्याच वेळेला मंत्राबरोबर एक आहुती आम्ही दिली. आणि त्याच्यानंतर त्यांनी 2 मिनटं त्या वातावरणामध्ये उभे राहिल्यावरती त्यांच्या मनावरती जो परिणाम झाला की ते मला म्हणाले की मला इतकं आज वेगळं फिलिंग आलं, इतकी मी ऊर्जावान झालेलो, म्हणजे ऊर्जावान मी महसूस करतो आहे. म्हणजे मला अनुभव येतो आहे की मला असं वाटतं की आमच्या घरामध्ये कथ्थक आहे. आणि पुढे येणारा प्रोग्राम हा पंडित बिरजू महाराज यांना आम्ही ट्रिब्यूट म्हणून त्यांची शिष्या जी आहे तिलाही बोलवलेलं आहे. आणि 2 ते 3 दिवसाकरता आमचा प्रोग्राम दर्पण आर्ट गॅलरीमध्ये होणार आहे. आणि या कार्यक्रमाची सुरुवात आपल्याच अग्निहोत्राने व्हावी, आपल्या महामृत्युंजय यज्ञाने व्हावी. आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या प्रोग्रामला सुरुवात करू. तर तुम्ही अगत्याने आपण आमचं हे स्वीकारावं आणि आमच्या प्रोग्रामची सुरुवात अग्निहोत्राने व्हावी. साक्षात पंडित बिरजू महाराज हे स्वतः अग्नीतून प्रकट होतून आम्हाला आशीर्वाद देतील हा त्यांचा त्यामागचा भाव होता. आणि त्यानुसार जंगम सर जे ट्रस्टी आहेत तिकडे माझा प्रोग्राम झाला. सगळे दिल्लीतले जे डेलिगेट्स आले होते त्यांच्यासमोर 150 ते 200 लोकांसमोर आम्ही अग्निहोत्र प्रज्वलित केलं, महामृत्युंजय यज्ञ केला. सर्वांनी त्याचं विज्ञान समजून घेतलं आणि त्याच्यानंतर प्रोग्रामला सुरुवात झाली. आणि असे अनेक प्रोग्राम्स या चित्रकलेच्या एक्झिबिशनमधून पुढे पुढे होत गेले. अग्निहोत्राचा प्रचार आणि प्रसार तुम्ही महाराष्ट्रभर करताय. तुम्ही एक अग्निहोत्र प्रचारक म्हणून परिचित आहात. तर यासाठी तुम्ही वेळ कसा देता? बरोबर आहे. सुरुवातीला माझा प्रचार पुण्यामध्ये, पनवेलमध्ये, महाडमध्ये, मुंबईमध्ये होत होता. त्याच्यानंतर आम्ही ज्या ज्या गोष्टी करतो प्रचाराच्या त्याच्या आम्ही दरवेळी इव्हेंट्स कॅप्चर करतो. आणि त्या माधव आश्रमाचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती आम्ही आमच्या इव्हेंट्स फोटोसकट टाकतो. तर ज्यावेळी या गोष्टी घडत होत्या त्यावेळी अनेक ठिकाणाहून लोकांचं, कारण हा सगळ्यात भारतभर
आज संपूर्ण स्वयंसेवक कार्य करत आहेत. तर ह्या ग्रुपवरती आम्ही आमच्या इव्हेंट्सची सर्व माहिती पोचवत असतो. तर अशी माहिती पुरवत असताना मला अनेक ठिकाणाहून फोन यायला लागले. कोल्हापूर असू दे, सांगली असू दे, इस्लामपूर असू दे, आष्टा असू दे, जयसिंगपूर असू देत किंवा बाहेरचं अजून असू देत. तर या लोकांच्या मला फोन्स यायला लागल्या. फोनवरनं मी त्यांना माहिती पुरवायला लागली. मग अनेक शिक्षक जे या क्षेत्रामध्ये होते त्यांनी मला माहिती विचारली आणि त्यांनी मला इच्छा व्यक्त केली की मलाही घरामध्ये अग्निहोत्र सुरू करायचं आहे आणि मलाही जर तुम्हाला बोलवायचं असेल तर तुम्ही याल का. तर अशा पद्धतीने मग मी त्यांना म्हटलं की आपण बघूया, मी तुम्हाला योग्य वेळ आल्यावरती आपण ठरवूया. मग अशा पद्धतीने मला जेव्हा योग्य वेळ मिळाली आणि सगळ्या गोष्टी बरोबर संसार आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत असताना मी त्यांना वेळ द्यायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर मग मी सांगली, कोल्हापूर, आष्टा, इस्लामपूर इथे येऊन माझी योगा सेंटरमध्ये, इस्लामपूरमध्ये अनेक जिथे RSS आहे तिकडे, मंदिरांमध्ये स्वामी समर्थांच्या इथे अनेक ठिकाणी अनेक जे वेगवेगळ्या क्षेत्रातली जी मंडळी होती त्यांनी माझे प्रोग्राम्स ठेवायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी लहान मुलांना शाळेतल्या एकत्र करून सर्व शिक्षकांना बोलवून देखील त्यांनी मला व्याख्यानाला बोलवलं आणि अशा पद्धतीने सर्व क्षेत्रामध्ये सगळीकडे याचा प्रचार प्रसार व्हायला लागला आणि त्याच्यातनं भरपूर इव्हेंट्स मला यायला लागल्या आणि सर्व लोकांपर्यंत अग्निहोत्राचं विज्ञान पोचवण्यास सुरुवात झाली. ते आत्तापर्यंत हे कार्य पूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. नाशिकमध्ये पण मला अनेक आमंत्रणं आलेली आहेत, सगळ्याच ठिकाणी मला आमंत्रणं येत आहेत. पण जिथे मला शक्य होत नाही तिथे मी त्यांना बरोबर माहिती देऊन त्यांच्यापर्यंत अग्निहोत्र पात्र, अग्निहोत्राची विज्ञानात्मक पुस्तकं कशी म्हणजे त्यांच्यावरती पोहोचवली जातील त्याची जबाबदारी घेऊन सर्व स्तरावरती माझी मदत होऊन त्यांच्यापर्यंत अग्निहोत्र फोनच्या माध्यमातून पण सुरू झालेलं आहे. अशा पद्धतीने घरात बसून महाराष्ट्रभर पण कार्य होते, प्रत्यक्षात व्हिजिट करून पण होते आणि घरामध्ये पण पुण्यामध्ये जेव्हा मी परत कार्य संपवून जाते त्यावेळी पुण्यामध्ये माझं कार्य सुरू आहे. अग्निहोत्र म्हणजे नेमकं काय आणि आत्ता ते काळाची गरज का बनलं आहे? बरोबर. अग्निहोत्र म्हणजे काय आणि ही काळाची गरज का बनलेली आहे? यज्ञ हा शब्द आपण सगळ्यांनीच ऐकलेला आहे, बरोबर आहे. पूर्वीच्या काळी घरातून सोन्याचा धूर निघत असे भारतातून. तो सोन्याचा धूर म्हणजे अग्निहोत्र होत असे. म्हणजे प्रत्येक घरामध्ये सूर्योदय सूर्यास्ताला अग्निहोत्र केलं जात होते. आपले ऋषीमुनी हे रिसर्चर्स होते, त्यांनी पर्यावरणाला साधलं होतं. म्हणून पूर्वीच्या काळी सर्व मंडळी ही शतायुषी होती, निरोगी होती, कोणतंही प्रदूषण नव्हतं. जसजसा मनुष्य वेदांपासून यज्ञापासून दूर होत गेला आणि मनुष्याने बुद्धीच्या जोरावरती आज सर्व गोष्टी, इवन चंद्रावरती पाऊल ठेवलं, आज मनुष्याने जी तरक्की केली म्हणजे जी प्रगती केली तर त्याच्यामध्ये मनुष्य हा वेदांपासून तुटला, यज्ञसंस्था बंद झाल्या आणि हळूहळू जे निसर्ग होता त्या पर्यावरणाच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. सर्व निसर्गामधली झाडं तोड झाली, निसर्गामध्ये सगळं कॉन्क्रीटमय झालं आणि आज जलस्थल सर्व स्तरावरती आज प्रदूषण निर्माण झालं. तर अग्निहोत्र म्हणजे होमाथेरपी म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. म्हणजेच अग्नी म्हणजे फायर आणि होत्र म्हणजे हिलिंग. आज अग्निहोत्र ही काळाची गरज यासाठी आहे कारण जर पर्यावरणाला आपण रिपेअर केलं नाही, आज संपूर्ण पर्यावरण हे निरोगी राहिलेलं नाही आहे आणि पर्यावरणामधले आपणच एक घटक आहोत. पर्यावरणाला काही फरक पडत नाही, पण फरक हा आपल्या मनुष्याला, प्राण्यांना पडतो. तर आज मनुष्य जातीचं संपूर्ण आयुष्य हे धोक्यात आलेलं आहे कारण आज संपूर्ण स्तरावरती जलस्थल नभ सगळ्या स्तरावरती प्रदूषण झालेलं आहे. कोरोनासारख्या रोगाने हे सत्य स्थापित केलं की जर का तुम्ही पर्यावरणाला सुधारलं नाहीत, आज नाकावरती आपल्याला मास्क लावावा लागला. आज ऑक्सिजनची लेवल जर तुम्ही पाहाल तर 40% ही ऑक्सिजन आज हवेमध्ये नाही आहे आणि आपल्या पुढच्या येणाऱ्या भावी पिढीला आपण काय देणार आहोत. तर निसर्ग हा दरवेळी अशा काही घटना हे सत्य स्थापित करत असतो की जर तुम्ही आता जागे झाला नाहीत, निसर्गामध्ये केलेला प्रदूषणाचा कचरा जर तुम्ही साफ केलं नाहीत तर ती वेळ दूर नाही की पृथ्वीला स्मशानाची गंध येईल. म्हणून एक अग्निहोत्राची विधी ज्यावेळी आपण करतो त्यावेळी कितीतरी किलोमीटर हा एरिया हा प्रदूषणापासून मुक्त होतो. मनुष्याच्या घरातली निगेटिव्हिटी निघून जाते, घरातले बॅक्टेरिया हे किल होतात आणि मनुष्य हा सदृढ होतो, तो त्याच्या ध्येयाकडे जातो. एकच उदाहरण मी इथे देऊ इच्छिते की लहानपणी आपण ज्यावेळी आकाशात
कडे बघायचो, ताऱ्यांकडे बघायचो, त्यावेळी संपूर्ण आकाश हे चांदण्याने भरलेलं दिसायचं. आणि आज आपण एकही चांदणी आपल्याला आकाशात दिसत नाही. याच्यामागे कोणी विचार केला का की हे असं का व्हावं? तर ह्याच्यामागे कारण हेच आहे की आज संपूर्ण ह्याच्यावरती जे प्रदूषण झालेलं आहे की आज आपल्याला आकाशामध्ये एकही चांदणी दिसत नाही आहे. म्हणजे ज्यावेळी दिसायला पाहिजे पौर्णिमेला त्यावेळी आपल्याला काहीही दिसत नाही आहे. तर आज ह्याच्यावरनं तुम्ही अनुमान लावू शकता की आज किती प्रदूषण झालेलं आहे. आणि अग्निहोत्र जर नाही केलं तर येणारा काळ हा कसा असेल हे तुम्हीच कल्पना करू शकता. आणि निसर्ग तर थांबणारच नाही आहे, कारण एक प्रदूषण दिल्यावरती हजारो प्रदूषण निसर्ग आपल्याला परत करतो आहे. कारण जसा आपण पृथ्वीमध्ये एक दाणा टाकल्यावरती 100 दाणे प्रकृती आपल्याला देते, तसंच एक प्रदूषण दिल्यावरती हजारो प्रदूषणं आज आपल्याला रिटर्न येत आहेत. आणि म्हणूनच अग्निहोत्र केल्यानंतर जो परिणाम होतो तो परिणाम संपूर्ण 5ही स्तरावरती होतो. मनुष्याला ऑक्सिजन मिळतो, मनुष्य निरोगी होतो, निगेटिव्ह आयन्स तयार होतात, पॉझिटिव्ह आयन्स म्हणजे घरामध्ये जे बॅक्टेरिया आहेत ते किल होतात आणि घरामध्ये संपूर्ण सकारात्मकता येते. आणि नक्कीच हे जर वातावरण मनुष्याला मिळालं तर मनुष्य त्याच्या एनर्जीने, जी एनर्जी आज मनुष्याकडे नाही आहे, जी एनर्जी आज या वातावरणातल्या प्रदूषणामुळे गेलेली आहे, ती एनर्जी जर का मनुष्याला परत मिळाली तर डेफिनेटली तो सर्व कामं त्याच्या डिसिप्लिनने करेन. आणि तो दिवस दूर नाही जेव्हा पुन्हा सोन्याचा धूर आपल्या भारतातून निघायला लागेल. यासाठी अग्निहोत्र ही कृती आचरणामध्ये येऊन त्या विज्ञानाचा अनुभव जोपर्यंत मनुष्य करणार नाही तोपर्यंत त्याला हे समजणार नाही. म्हणून आपल्या वेदोक्त परंपरेमध्ये आपलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य जाणून, त्या विज्ञानाला जाणून मनुष्याची पहिली कृती ही आहे की मनुष्याने अग्निहोत्राचं विज्ञान जाणून घेऊन अग्निहोत्र केलंच पाहिजे. कारण अग्निहोत्र म्हणजे अग्नी मीन्स फायर आणि होत्र मीन्स हिलिंग. आपण त्या अग्नीच्या माध्यमातून पर्यावरणाला हील करतो आणि पर्यावरण हील झालं म्हणजे आपली प्रकृती हील झाली. इतकी सहज आणि साधी कृती जगातला कोणताही मनुष्य सूर्योदय सूर्यास्तावरती करू शकतो. त्यासाठी त्याला शिकायची गरज नाही आहे, त्यासाठी त्याला काही एज्युकेशन हवं याची गरज नाही आहे. फक्त त्याला त्या मिनिटावरती आहुती द्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्याला त्या विज्ञानाचे अनुभवायचे आहेत. अग्निहोत्र करण्यासाठी काय काय साहित्य लागतं? अग्निहोत्र करण्यासाठी आपल्याला स्टेप पिरॅमिड आकाराचं तांब्याचं पात्र किंवा मातीचं पात्र लागतं, ज्याला विशिष्ट आकार आणि विशिष्ट खोली आणि रुंदी आहे. माधव आश्रमामध्ये त्याचं संपूर्ण साहित्य आपणास मिळतं. ते पात्र तांब्याचं पण चालू शकतं आणि ते पात्र मातीचं पण चालू शकतं. तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मातीचं कुंड किंवा तांब्याचं कुंड लागेल. त्याच्यानंतर 1 किंवा 1.5 गाईच्याच गोऱ्या लागतील, 1च थेंब तूप गाईचं लागेल आणि आपल्याला आहुती देण्यासाठी अखंड तांदूळ याची गरज आहे. आणि कपूर किंवा गुगळ याच्या साह्याने सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या 5 मिनटं किंवा 3 मिनटं अगोदर आपल्याला पात्रामध्ये अग्नी प्रज्वलित करायचा आहे आणि बरोबर त्या मिनटावरती एका मंत्राबरोबर आपल्याला आहुती द्यायची आहे. आणि त्याच्यानंतर त्या अग्नीकडे 2 मिनटं बघून आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे. एवढी ही कृती आहे. अग्निहोत्र करताना कोणत्या मंत्राचा उच्चार केला पाहिजे? बरोबर. अग्निहोत्र करताना सकाळच्या वेळी सूर्याय स्वाहा, स्वाहा म्हटल्यावरती 4 दाणे आपल्याला अग्नीमध्ये द्यायचे. सूर्याय इदम न मम, प्रजापतये स्वाहा, परत 4 दाणे तांदूळाची आहुती आपल्याला अग्नीमध्ये द्यायची आहे. सूर्याय इदम न मम हा झाला सकाळचा श्लोक. आणि संध्याकाळी सूर्यास्ताला अग्नये स्वाहा, परत 4 दाणे तांदूळाची आहुती, अग्नये इदम न मम, प्रजापतये स्वाहा, परत आपण आहुती दिली, प्रजापतये इदम न मम. 2 मिनटं अग्निकुंडामध्ये जोपर्यंत अग्नी आहे तोपर्यंत अग्नीकडे पाहत 2 मिनटं दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आणि हे झाल्यानंतर कृती झाली. त्याच्यानंतर जे पात्र आहे ते एका ठिकाणी ठेवायचं आणि नेक्स्ट डे सूर्यास्ताला अग्निहोत्रातलं भस्म काढून पुन्हा एकदा 1 ते 1.5 गोवरी आपण लावायची. आणि हीच कृती आपल्याला सूर्योदय सूर्यास्ताला नियमितपणे करायची आहे. अग्निहोत्र कोणाकोणाला आणि कुठे कुठे करता येतं? अग्निहोत्र विश्वातल्या सर्व मंडळींना, अगदी लहान मुलांपासून ते वार्धक्य असणाऱ्या सर्व मंडळींना करता येतं. फक्त अग्निहोत्र करताना त्याला वेळेची अट आहे की त्या वेळेवरती जर तुम्ही आहुती दिलीत तरच तिचे प्रभावी गुण, प्रभावी परिणाम त्या पर्यावरणावरती होतात. तर त्याच्यामुळे घरातला लहान असू देत, मध्यमवर्गीय असू देत, 10 वर्षाचा मूल असू देत किंवा गृहिणी असू देत, कोणीही त्यावेळेला घरात जो उपस्थित असेल
तो करू शकतो. एखाद्या वेळेस तुम्ही जर का बाहेर गेला असाल आणि घरात नोकर जरी असेल तरी नोकर देखील त्या वेळेवरती आहुती देऊ शकतो. फक्त सूर्योदय आणि सूर्यास्ताला त्या मिनिटावरती आहुती देणे अत्यंत गरजेचे आहे. आणि तो जर मिनिट तुमच्या हात न सुटला तर तुम्ही नेक्स्ट डे म्हणजे दुसऱ्या दिवशी अग्निहोत्र करा. पण वेळेची अट ही अग्निहोत्राची गरज आहे. म्हणजे अग्निहोत्राची वेळेची साधना आहे ही, त्यामुळे त्या वेळेलाच अग्निहोत्र केलं गेलं पाहिजे. तुम्ही कुठेही असाल तिथे तुम्ही जर घरी असाल किंवा तुम्ही बाहेर गेला असाल किंवा तुम्ही कुठेही असाल तिकडे तुम्ही कुठेही अग्निहोत्र करू शकता. फक्त त्या वेळेवरती तुम्ही आहुती द्या आणि बाजूला व्हा. हे अग्निहोत्र तुम्ही जिथे काम करताय, तुम्ही जिथे राहताय, तुम्ही जिथे कुणाकडेही गेला असाल, सर्वच ठिकाणी सर्वच कार्यालयात कुठेही करता येतं. फक्त रेल्वेमध्ये आणि आपल्याला विमानामध्ये अग्निहोत्र करता येत नाही. बाकी तुम्ही सहजपणे बाजारात जरी गेलात आणि जर तुम्हाला वाटलं की चला मला वेळ मिळतोय मंदिरामध्ये जाऊन मी करते आणि परत बाजारहाट करते, तरीही तुम्ही अग्निहोत्र सांभाळू शकता अखंडपणे. म्हणजे फक्त त्या वेळेवरती तुम्ही कुठे असाल तिकडे अग्निहोत्र करू शकता. कारण ती कृती पण सहज आहे आणि फक्त 5 मिनिटं घेणारी कृती आहे. तर त्याच्यामुळे कुठेही तुम्ही अग्निहोत्र करू शकता. अग्निहोत्राचा प्रचार आणि प्रसार तुम्ही किती वर्ष झालं करताय आणि याबद्दल तुमचा सन्मान कुठे कुठे झाला? गेले 2019 पासून माझा पुण्यापासून सुरुवात झाली. ते महाडपर्यंत पनवेलपर्यंत माझा प्रचार होत होता. जसं मी मध्यंतरी आता मध्ये बोलली की माझं सांगली, कोल्हापूर अशा या ठिकाणी माझी येणं जाणं सुरू झालं. त्यावेळी श्री भगवान शेवाळे जे शेतीमधलं त्यांचं खूप मोठं कार्य आहे त्यांच्याशी माझी भेट झाली. जे स्वतः 0 बजेटवरती काम करत आहेत, अनेक शेतकऱ्यांना गावामध्ये मार्गदर्शन करत आहेत, प्लस ते अग्निहोत्र पण करत आहेत. तर त्यांच्याकडे जाणं माझं झालं आणि त्यांच्याकडे गेल्यामुळे माझी अनेक माध्यमांशी ओळख झाली. त्यांच्यामुळे मी BBL चॅनलचे अध्यक्ष श्री राजू लोहार व मनीषाताई लोहार यांच्याशी त्यांनी मला भेट करून दिली. माझ्या कार्याबद्दल माझं कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आलं. त्यांनी विशेषतः सर्व गोष्टींची दखल घेतली. माझ्या गोष्टी त्यांनी जाणून घेतल्या आणि त्यांनी मला एक सुरेख अत्यंत अग्निहोत्रा करताना भूतो न भविष्यती असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला की त्यांच्या माध्यमातून आज सर्वत्र अग्निहोत्राचा प्रचार प्रसार होत आहे. आणि आज माझं सौभाग्य असं आहे की मी त्यांच्या स्टुडिओमध्ये बसून आज हा इंटरव्ह्यू देत आहे आणि ह्याच्यातून एवढा मोठ्या स्तरावरती अग्निहोत्राच्या कार्याला गती मिळालेली आहे. म्हणून मी त्यांचे इथे विशेष आभार व्यक्त करीत आहे. आणि माझी हीच इच्छा आहे की सर्व लोकांना असाच प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा आणि परत सतत यांच्याकडे म्हणजे सतत माझं हे कार्य या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचतं आहे. याचा आनंद मी शब्दामध्ये एक्सप्रेस करू शकत नाही आहे. फक्त बोलते आहे म्हणून म्हणजे तो किती स्तरावरती गेला याची आपणास कल्पना येईल. सो मी पुन्हा एकदा BBL चॅनल्सचे आभारी आहे, ज्यांच्या माध्यमातून पत्रकारांपर्यंत पासून गोव्यापर्यंत, महाडपर्यंत, कोल्हापूर आणि आता पुण्यापर्यंत माझे प्रोग्रॅम्स सातत्याने होत आहेत. आज आपण आमच्या BBL मराठीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित राहून अग्निहोत्राविषयी जी सखोल माहिती सांगितलीत त्याबद्दल मी आपली मनापासून आभारी आहे. आणि आमच्या BBL मराठीच्या दर्शकांसाठी तुम्ही अग्निहोत्राचे प्रात्यक्षिक करून दाखवा. बरोबर. मी आज BBL चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकगणांपर्यंत हे अग्निहोत्र आज करून दाखवत आहे. आणि मला प्रचंड अभिमान आहे की मला ही संधी मिळाली. आणि आज BBL चॅनलचे सर राजू सर आणि मनीषाताई लोहार या स्वतः स्टुडिओमध्ये नित्य नियमित अग्निहोत्र करत आहे. आणि मी आज आपल्या सर्व लोकांसाठी इथे अग्निहोत्र ही कृती करून दाखवत आहे. नमस्कार. मी आता आपल्या BBL चॅनलच्या सर्व प्रेक्षकांसाठी अग्निहोत्र विधी कशी करायची ती प्रत्यक्षात करून दाखवत आहेत. आणि आज आपल्याबरोबर रेठरे धरण येथील गोसंवर्धन आणि 0 बजेट शेतीवरती काम करणारे श्री भगवान नामदेव शेवाळे हे स्वतः उपस्थित आहेत. आणि तेही स्वतः अग्निहोत्र करतात आणि लोकांनाही या कार्याबद्दल माहिती देतात. चला कृतीला सुरुवात करूया. हे आहे अग्निहोत्र पात्र. हा अग्निहोत्र पात्राचा स्टँड आहे. हे असं पात्र येतं ज्याची लांबी आणि रुंदी ह्याला संपूर्णपणे विज्ञान आहे. आणि याच पात्रामध्ये मातीच्या कुंडामध्ये आणि तांब्याच्या पात्रामध्येच अग्निहोत्र केलं जातं. हे अशा पद्धतीने आपल्याला एखाद्या फरशीवर किंवा स्टँडवरती ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणाऱ्या ज्या सामुग्री आहे त्याच्यामध्ये या गाईच्या गोवऱ्या आहेत.
गाईच्या गोवऱ्यांशिवाय यज्ञ संभव नाही आणि यज्ञ जर करायचा असेल तर गाईला पर्याय नाही. तर त्याच्यामुळे या गाईच्या गोवऱ्या आपल्याला अग्नी प्रज्वलित करण्यासाठी कपूर, नंतर गाईचं 1 थेंब तूप, 4 दाणे अखंड अक्षत तांदूळ आपल्यास लागणार आहेत आणि अग्नी प्रज्वलित करण्यासाठी माचीस. तर अशा पद्धतीने आपल्याला गाईच्या गोवऱ्यांची रचना अशा पद्धतीने करायची आहे की ज्याच्यामध्ये अग्नी बरोबर मधनं प्रज्वलित होईल आणि त्याच्यामध्ये हवा देखील खेळती राहील. तर अशा पद्धतीने आपण आधी सूर्यास्ताच्या अगोदर 5 ते 7 मिनिटं अगोदर पात्रामध्ये गोवऱ्या अरेंज करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर कपूर आणि गुग्गळ याच्या साह्याने आपणास अग्नी प्रज्वलित करायचा आहे. हे लक्षात असायला हवं की अग्निहोत्राला वेळेवरच केलं गेलं पाहिजे. अजून ठेवायचं. तर आता आपण मार्केटमध्ये मिळणारा कोणताही कपूर, भीमसेनी असू दे किंवा कोणत्याही बेस्ट क्वालिटीच्या कपुराने आपण अग्नी प्रज्वलित करायचं आहे. बाकी कोणत्याही ह्याने अग्नी प्रज्वलित करायचा नाही. फक्त कपूर किंवा गुग्गळ किंवा गाईच्या तुपाचीच वात यानेच आपण अग्निहोत्र प्रज्वलित करायचं आहे. आणि आता ही कृती अशा पद्धतीने बरोबर 2 ते 4 मिनिटं अगोदर आपण सकाळच्या वेळेमध्ये आपण आज जसा अग्नी प्रज्वलित होईल आणि सूर्योदयाची वेळ झाल्यावरती हातामध्ये 4च दाणे तांदूळ घ्यायचे, 1च थेंब तूप लावायचं आहे आणि सकाळच्या वेळी सूर्याय स्वाहा म्हटल्यावरती 4 दाणे अग्नीच्या मुखामध्ये आहुती अर्पित करायची आहे. सूर्याय इदम नमः, प्रजापतये स्वाहा, परत 4 दाणे अग्नीच्या मुखामध्ये जायचे, प्रजापतये इदम नमः. आणि हे झाल्यावरती आपल्याला 2 मिनिटं अग्नीसमोर शांतपणे मेडिटेशनच्या पोजमध्ये बसायचं आहे किंवा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. ही झाली सकाळची कृती. आता संध्याकाळ असल्यामुळे आपण संध्याकाळचा मंत्र म्हणायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, आज आपल्या BBSच्या प्रेक्षकांसाठी वेळ अग्निहोत्राची नसतानाही माधव आश्रमाची परमिशन घेऊन मी आपल्यासमोर यज्ञ करून दाखवत आहे. कारण अग्नेय स्वाहा हा जो मंत्र आहे जो सूर्यास्ताच्याच वेळी म्हटला गेला पाहिजे, तो मी आता वेळ दुपारची असतानाही आपल्यासाठी करून दाखवत आहे. तर त्याच्यामुळे संध्याकाळची वेळ सूर्यास्ताची धरून संध्याकाळच्या वेळी अग्नये स्वाहा, अग्नये इदं नमः, प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं नमः. अग्निकुंडामध्ये जोपर्यंत अग्नी आहे तोपर्यंत आपल्यास दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपली कृती संपन्न झाली. अशाच पद्धतीने आपणास सूर्योदय सूर्यास्ताला अग्निहोत्र करायचे आहे. अग्निहोत्र ही जी कृती आहे, हे जे अग्निहोत्राचं पुनरुज्जीवन झालं ते भोपाळचे युगप्रवर्तक श्री माधवसाहेब पोद्दारजींद्वारा अग्निहोत्राचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. 1963 मध्ये पहिला अग्निहोत्र विधी भोपाळमध्ये बैरागड येथे संपन्न झाला आणि त्याच्यानंतर आज संपूर्ण विश्वामध्ये अग्निहोत्र सूर्योदय सूर्यास्ताला सर्व लोक करत आहेत. तर अग्निहोत्र हे आपल्याला अस्त्र आणि शस्त्र रूपामध्ये माधवसाहेब पोद्दारजींद्वारा मिळण्यात आलेलं आहे. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.